मंगळवारी रात्री वर्षा या मुख्यमंत्र्यांच्या अधिकृत निवासस्थानी घडलेल्या नाट्यमय घडामोडींनी आणि त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोअर कमिटीत उमटलेल्या तीव्र पडसादांनी महाराष्ट्राच्या राजकारणात एकच खळबळ उडवून दिली। महाराष्ट्र महायुती सरकारच्या अंतर्गत घडामोडींच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल यांनी मंगळवारी रात्री मुख्यमंत्र्यांचं अधिकृत निवासस्थान असलेल्या वर्षा बंगल्यावर एक महत्त्वाची बैठक घेतली। या बैठकीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते। या बैठकीत केवळ सत्ताधारी अजित पवार गटाचेच नेते नव्हे तर शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे देखील उपस्थित असल्याच्या वृत्तामुळे संपूर्ण राज्याच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आणि विविध चर्चांना उधाण आलं। या गुप्त भेटीची माहिती प्रसार माध्यमांमध्ये आल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या गोटात तीव्र पडसाद उमटले। या पार्श्वभूमीवर पक्षाची तातडीची कोअर कमिटीची बैठक बोलवण्यात आली। बैठकीत वातावरण तापलेलं असताना सुनील तटकरे यांनी या भेटीचं कारण स्पष्ट करण्याचा प्रयत्न केला। कारण या बैठकीची माहिती सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार यांना नव्हती अशी माहिती समोर येते। यावेळी कारण देत असताना तटकरेंनी सांगितलं की आम्ही स्वतःहून मुख्यमंत्र्यांकडे गेलो नव्हतो। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच मला आणि प्रफुल्ल पटेल यांना तातडीने चर्चेसाठी बोलावलं होतं। दिवंगत नेते अजित पवार यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या अर्थमंत्री पदाचा भार सध्या मुख्यमंत्र्यांकडे आहे। हे खातं राष्ट्रवादीकडेच राहावं या तांत्रिक आणि प्रशासकीय विषयावर चर्चा करण्यासाठी हे बोलावणं होतं असं स्पष्टीकरण तटकरेंनी दिलं। तटकरेंचं हे स्पष्टीकरण ऐकल्यानंतर पक्षाच्या नवनियुक्त राष्ट्रीय अध्यक्षा सुनेत्रा पवार यांनी अत्यंत आक्रमक भूमिका घेतली। त्यांनी थेट सुनील तटकरेंना सवाल केला की जर मुख्यमंत्र्यांनी अधिकृतपणे बैठकीला बोलावलं होतं तर पक्षाच्या प्रमुख आणि जबाबदार नेत्या म्हणून मला या विषयाची साधी पूर्वकल्पना किंवा माहिती का देण्यात आली नाही। पक्षाच्या सर्वोच्च पदावर असलेल्या व्यक्तीला अशा मोठ्या घडामोडींपासून अनभिज्ञ ठेवणं हा केवळ वैयक्तिक अनादर नाही तर पक्षाच्या अधिकृत निर्णय प्रक्रियेलाच हरताळ फासण्याचा प्रकार आहे अशी तीव्र भावना सुनेत्रा पवार यांच्या स्वरातून व्यक्त झाली। सुनेत्रा पवार यांच्या या आक्रमक पवित्राला पक्षातील इतर काही नेत्यांचा मूक पाठिंबा मिळाला। कारण दुसरीकडे अजित पवारांचे सुपुत्र आणि पक्षाचे तरुण चेहरे पार्थ पवार यांनीही या संपूर्ण प्रकरणावर आपली तीव्र नाराजी व्यक्त केली। पार्थ पवार यांनीही कोअर कमिटीमध्ये स्पष्ट केलं की या बैठकीबाबत किंवा मुख्यमंत्र्यांच्या बोलावण्याबाबत त्यांनाही कोणतीही माहिती देण्यात आली नव्हती। पक्षातील एवढ्या ज्येष्ठ आणि जबाबदार नेत्यांकडून अशा प्रकारे गुप्तपणे कारभार चालवला जात असेल तर त्यातून कार्यकर्त्यांमध्ये काय संदेश जाईल अशी चिंता त्यांनी व्यक्त केली। पवार कुटुंबातील दोन अत्यंत महत्त्वाचे सदस्य आणि पक्षाचे स्तंभ एकाच वेळी या बैठकीबाबत अनभिज्ञ असल्याचं समोर आल्यामुळे सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांची कार्यपद्धती पक्षात संशयाच्या भोवऱ्यात सापडली आहे। हा वाद अशा वेळी समोर आलाय जेव्हा सुनेत्रा पवार यांच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाच्या निवडीला पक्षाचेच माजी राष्ट्रीय सचिव सच्चिदानंद सिंग यांनी कायदेशीर नोटीस पाठवून आव्हान दिलंय। पक्षांतर्गत निवडणुका कायदेशीर आणि नियमानुसार झाल्या नाहीत असा आक्षेप या नोटिसीत घेण्यात आलाय। एकीकडे ही कायदेशीर लढाई सुरू असताना दुसरीकडे पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांमध्ये समन्वयाचा मोठा अभाव असल्याचं या वर्षा बंगल्यावरील बैठकीच्या वादानं सिद्ध केलंय। अशा अत्यंत संवेदनशील आणि कायदेशीरदृष्ट्या कठीण काळात पक्षाने एकसंध राहणं गरजेचं असताना ज्येष्ठ नेत्यांमध्ये हा अंतर्गत कलह आणि समन्वयाचा प्रचंड अभाव चव्हाट्यावर आल्यामुळे विरोधी पक्षांना आयतकोलीतच मिळाले। या संपूर्ण घडामोडीचा भविष्यातील राजकीय परिणाम महायुतीच्या स्थैर्यावर आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या अस्तित्वावर होण्याची दाट शक्यता आहे। आगामी विधानसभा निवडणुकीच्या जागावाटपाची चर्चा आणि जागांची खेचाखेच सुरू असताना राष्ट्रवादी काँग्रेसमधील हा अंतर्गत विसंवाद भाजप आणि शिवसेना शिंदे गटाला वाटाघाटीमध्ये वरचढ ठरायला मदत करू शकतो। जर पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आणि राष्ट्रीय अध्यक्ष यांच्यातच संवाद नसेल तर महायुतीमधील इतर घटक पक्षांसोबत जागावाटपाची चर्चा करताना पक्ष आपली बाजू कशी भक्कमपणे मांडणार हा मोठा प्रश्न आहे। सुनेत्रा पवार आता या वादावर पडदा टाकून पक्षात आपली पकड किती मजबूत करतात आणि सुनील तटकरे यांसारख्या ज्येष्ठ नेत्यांना आपल्या अधिकाराची जाणीव कशी करून देतात यावरच आता अजित पवार गटाचं भवितव्य अवलंबून असणार आहे। या संपूर्ण घडामोडींवरून स्पष्ट होतंय की आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादी काँग्रेसला केवळ बाहेरील राजकीय विरोधकांशीच नव्हे तर पक्षांतर्गत वाढत्या अविश्वासाशी आणि नाराजीशी सामना करावा लागणार आहे। ब्युरो रिपोर्ट LS मराठी।